रोहन नावाचा एक आळशी मुलगा होता, ज्याला कोणतेही काम करायला आवडत नव्हते. त्याचे घर नेहमीच अस्ताव्यस्त असे. एके दिवशी त्याला आपल्या जुन्या सामान ठेवण्याच्या खोलीत एक चमकणारा आरसा सापडला, जो इतर आरशांपेक्षा वेगळा दिसत होता. त्याने स्वतःला आरशात पाहिले, पण त्याचे प्रतिबिंब अस्पष्ट आणि निस्तेज दिसत होते. त्याने एका वृद्ध शेजाऱ्याला मदत करण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशी त्याने कचरा थोडासा हलवला, पण आरशातील त्याचे प्रतिबिंब अजूनही पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. उलट ते थोडेसे आणखीनच धुसर झाले. अचानक एक लहान मुलगी नदीत पडताना दिसली. रोहनला मदतीसाठी धावण्याची तीव्र इच्छा झाली, पण त्याच्या आळसामुळे त्याला संकोच वाटला. त्याने आरशात पाहिले आणि स्वतःचे प्रतिबिंब जवळजवळ पूर्णपणे अदृश्य झालेले पाहिले. त्याला समजले की चांगले कर्मच त्याला चमक देतील. त्याने लगेच मुलीला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली आणि तिला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्याने इतर लोकांनाही मदत करायला सुरुवात केली. लवकरच आरशातील त्याचे प्रतिबिंब तेजस्वी आणि आनंदी दिसू लागले. रोहनने शिकले की आपण जसे कर्म करतो तसे आपल्याला फळ मिळते.